गरमागरम भजे खाण्याची मजा वेगळी असते, परंतु ते करायचे कसे आणि ते कुरकुरीत कसे झाले पाहिजे पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. आयते भजे जर आपल्यासमोर आले तर कोणी नाही खाणार, सगळ्यांनाच आवडते, परंतु ते अतिशय कुरकुरीत असेच व्हायला पाहिजे, तरच त्याची मजा दुगुना जास्त होते. गरम गरम भजी खायची आहे का? चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू. असे भजे करण्यासाठी काही नाही, फक्त सिंपल साहित्य आहे आणि ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. कच्चे बटाटे घ्यायचे, त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. नंतर काय करायचं, जाड्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि पालक घ्यायची, पालक थोडी जास्त घ्यायची, पण पालक कापायची कशी, मोठे मोठे पानं ठेवायचे, खूप जास्त बारीक आपल्याला कापायची नाही. आणि बघा अशा प्रकारे पूर्ण आपण पालक कापून घेतलेली आहे आणि उरलेली मी परतसुद्धा पालक कापून घेणार आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला कापायचं आहे. आता एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता बाकीचं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला काय टाकायचं, बाउलमध्ये मी पालक टाकलेली आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तो पाण्याने धुवून घ्यायचा आणि पिळायचा चांगला. नंतर आपल्याला तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे. इथे मी 2 बटाट्याचाच वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, कुरकुर येण्यासाठी खास टिप म्हणजे तेथे तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. 2 चम्मच इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे. बेसन तुम्ही कोणतंही वापरू शकता. आता बेसन टाकल्यानंतर बाकीचे साहित्य टाकायचे त्यामध्ये. आता तिखट टाकायचं आपल्याला, तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि 1 चम्मच आपल्याला जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि ओवा आपल्याला क्रश करून टाकायचं आहे. नंतर थोडी हळद टाकायची आपल्याला आणि धने पावडर टाकायचं थोडंसं. आणि सगळं आपल्याला पहिले हाताने पूर्ण चोळून घ्यायचं आहे. मीठ मात्र नंतर टाकायचं. मीठ आता मी टाकलेलं नाही आहे, पूर्ण हाताने चोळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. परत आपल्याला चोळून घ्यायचं. पाण्याचा सध्या वापर करायचा नाही, थोडं पाणी टाकायचं. बिलकुल 1 चम्मच असं मी पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी घेतलेलं नाही आहे. एकदम पाणी जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याला घट्टसर असं भिजवायचं आहे. कमी पाण्याचा वापर केले आहे. आणि नंतर काय करायचं, तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं, अद्धर उचलायचं आणि टाकायचं. असे भजे आपण टाकायचे, म्हणजे हे भजे कसे कुरकुरीत आणि छान होतात. आणि एक साईडने चांगलं होऊ द्यायचं. एक साईडने झाल्यानंतरच आपल्याला हे भजे परतून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने चांगले परतून घ्यायचे, लालसर होऊ द्यायचे आणि नंतरच आपल्याला हे भजे काढायचे आहे. जर तुम्हाला कुरुम कुरुम असे जर भजे खायचे असेल तर. आणि नंतर एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला काढून टाकायचं आहे टिश्यू पेपरवर, म्हणजे जास्तीचं तेल त्यामधलं निघून जाते. बघा असे अतिशय कुरकुरीत असे भजे झालेले आहे. याचा आवाज बघा कसा येतो. आणि तुम्ही असे गरमागरम हे असे भजे करून बघा, खूपच छान लागतात खायला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त का आनंदी राहा. धन्यवाद. मग करताय ना, नक्की जरूर करा.